भगवद्गीता जी आहे, भगवद्गीता ती उपदेश करते माणसाला जगायचं कसं. ज्यांनी ज्यांनी गीता वाचलेली त्यांना माहित आहे, गीतेमध्ये कर्मयोग सांगितला. कर्मयोग, कर्मापासून लांब नाही पळायचं. कर्म नाही चुकवतायत मामा कोणाला. कर्मापासून लांब नाही पळायचं. कर्म आपण जी करतोय तीच देवाची पूजा आहे समजायचं. शेतकऱ्यानं शेती करायची, व्यापाऱ्यानं व्यापार करायचा, नोकरदारानं नोकरी करायची आणि महाराजांना भागवत सांगायचं. हे ज्याचे त्याला कर्म लावलेले आहेत. तुम्ही दिवसभर शेतातलं जरी काम केलं, तुम्हाला देवाचं दर्शन करायला देखील वेळ मिळाला नाही, हरकत नाही, येऊ नका मंदिराकडे. पण दिवसभर जे काम करताय, मनामध्ये भगवंताचं चिंतन करा. दिवसभराचं झालेलं काम संध्याकाळी झोपायच्या वेळेला अंथरुणावर बसायचं आणि देवाला हात जोडायचे. देवा, तुझ्या कृपेनं आजचा दिवस चांगला गेला. दिवसभर केलेलं काम हीच तुझी पूजा, तुझ्या चरणावर तुला अर्पण करतो. हीच भगवंताची पूजा आहे. व्यापाऱ्यानं तेच करायचं, व्यापाऱ्याने देखील तेच करायचं. हीच खरी देवाची पूजा आहे. एक गोड भक्तिगीत आहे, ऐकलं का तुम्ही? कशासाठी येवो देवा तुझ्या मंदिरात. ऐका 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 ऐका, या भक्तिगीतामध्ये जो कवी आहे की नाही, तो काय म्हणतोय? देवा, अरे मी कशाला येऊ तुझ्या मंदिरात? तुम्ही म्हणाला असं कसं? ऐका पुढं काय म्हणतोय तो. मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. अरे तुझी मूर्ती माझ्याच हृदयामध्ये, मग तुझ्या त्या मंदिरामध्ये कशाला येऊ मी? एकदा गोड टाळी वाजवून भजन करू चला. कशासाठी येवो देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येवो देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येवो देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येवो देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी, थोर हे गीतेचे सार जाणतो मी, कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी, थोर हे गीतेचे सार जाणतो मी. नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी, तुला पाहतो मी. कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी. इथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात, भक्तीच्या रसात. मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. कशासाठी येऊ देवा टाळी मंदिरात, कशासाठी येऊ देवा मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. मग मग कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. मग मग कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी. गीतेचं सार काय? भगवद्गीतेचं कर्म हेच श्रेष्ठ आहे. तुम्ही तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा. कर्म हीच पूजा असं समजून देवाला अर्पण करा. तुम्हाला दुसरा देवदेव करायची गरज नाही. हा कर्मयोग सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये. चला, आणि भागवतामध्ये काय सांगितलंय? भागवत काय सांगतं ऐका. भागवत जे सांगतं का नाही, त्याच्यापासून माणसाला लय भीती वाटते. मरण, हा, सगळ्याला मरायचं का नाही? मी मरणार आहे, तुम्ही आता मरणाचं नाव काढा. आता बी अर्धे खाली पाहतात, आधी मरणार खाली पाहणार आहे. हा, अटळ सत्य आहे, त्याच्यापासून घाबरायचं नाही.
आणि ती मरणाची भीती घालवण्यासाठीच भागवत आहे. मरणाची जी भीती मनामध्ये आहे की नाही, माणूस सगळ्यात जास्त भीत म्हणलं की मरणाला. पण ते ठरलेलं आहे. परत जीवनाचा कंटाळा येत नाही का हो तुम्हाला? मामा, आज सकाळी 8 वाजता एक फोन आला माझ्याकडं यवतमाळ वरून. डॉक्टर आहे तो व्यक्ती, त्याचा फोन आला. ऐका, फार ऐकण्यासारखी गोष्ट आहे. ते म्हणला, महाराज तुमची कथा ऐकली. म्हणला मी मागचे शिवपुराणचे व्हिडिओ ऐकले त्यांनी, आपल्या तुमच्या गावातल्या कथेचे. आणि त्यानं काय मला फोन केला, महाराज मी डॉक्टर आहे. बरं महाराज, माझं संसारामध्ये मन लागत नाही. मागच्या अनेक वर्षापासून मी विरक्त झालोय. घर संसार सगळं काही सोडलंय. मी डॉक्टर असलेला व्यक्ती. जंगलामध्ये एक, तिथं जवळ कुठं जंगल असेल, थोडंफार काही रान असेल, तिथे कुटी बांधली. म्हणला मी झोपडी बांधली छोटीशी, आणि दररोज 4-4 तास त्या झोपडीमध्ये जाऊन मी साधना करतो. म्हणला नामजप करतो. मग आता महाराज माझी एकच इच्छा, मी देवाला सुख मागत नाही, माझ्याकडे पैशाची कमी नाही. आज सकाळची सत्य घटना आहे, व्यासपीठावरून खोटं नाही सांगणार. माझ्याकडे फोन सुद्धा आहे त्या व्यक्तीचा. तुम्ही मला मार्गदर्शन करता का? मला मार्गदर्शन करा. या जन्म मरणातून मुक्ती कशी मिळेल? माझा बाप मेला, अवघ्या 40 वर्षाचा माझा इंजिनियर असलेला भाऊ सुद्धा मेला. माझी अशी इच्छा आहे त्यांना देखील मुक्ती मिळावी आणि मी सुद्धा मुक्त व्हावं. मी देवाला सुख नाही मागत, मी देवाला मरण मागतोय. मरण पैशाला कमी नाही, पण त्याला मुक्त व्हायची तळमळ आहे. तसं तुम्हाला कंटाळा येत नाही का हो जीवनाचा? बरं एक सांगा, माय तुम्ही गावाला जाता का नाही? बोलत जा. गावाला जाता ना, 4 दिवस 8 दिवस तीर्थयात्रेला जातो, पंढरपूरला वारीला जाता, लग्न कार्याला मुलीच्या इथं पाहुण्याच्या इथं जातो ना आपण. बरं तिथं गेल्याच्या नंतर लग्न लागलं, समजा 8 दिवस झाले आपण तिकडच राहिलो. मग लग्न लागल्यावर दुसऱ्या दिवशी आपली घराकडे जायसाठी तळमळ होती की नाही? होती ना. कधी घरी जाऊ वाटते की नाही? मग कवा निघायचं? चला मग कुठल्या घरी? आपल्या तिथल्या घरी. आपण इथले नाहीतच. आपण 4 दिवसासाठी इथं फिरायला म्हणून आलेले आहेत. हा, आपलं मूळ घर तिथलं आहे, आपण तिथले आहेत. वैकुंठ, कैलाश. तसा कंटाळा आला पाहिजे. आणि ती जी भीती आहे की नाही आपल्या मनामध्ये मरणाविषयी, ती मरणाविषयी असलेली भीती दूर करण्याचं काम हे भागवत करते. अटळ सत्य. कसं? हे जी शरीर आहे, शरीर हे एक दिवस जाणार आहे. काळाची ठेव आहे आपल्या जवळ, काळाची. धन जे धन कुबेराचं, आणि शरीर कोणाचं? काळाचं. ऐका, आप तो गैरों की बात कहते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तू किसी की ऐब को बेनकाब न कर, तू किसी की ऐब को बेनकाब न कर. हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. काय म्हणतोय मी? बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखने में गयो, बुरा मिला नहीं कोई. जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई. इसलिए जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी म्हणजे एक किरायाचं भाड्याचं घर आहे. ज्या दिवशी याच्या मालकानं सांगितलं चला खाली करा तुमची खोली, यमानं येऊन सांगितलं हे घर खाली करावं लागणार आहे सगळ्याला, तुम्हा आम्हाला. म्हणून जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी के किराए का घर है,
दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना टाळी पड़ेगा। टाळी नाही थांबली पाहिजे टाळी जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा। ऐका, सकाळ झाली, सकाळच्या नंतर संध्याकाळ होणार आहे, तशी माणसाच्या आयुष्याची देखील संध्याकाळ म्हणजे मरण आहे। आणि ही संध्याकाळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुसऱ्या जीवनाची सकाळ होणार नाही। आज जोपर्यंत आपण मरत नाही दुसऱ्या जीवनाची सकाळ आपल्याला पाहायला मिळणार नाही। म्हणून सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा। पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। पाँव फूलों पे रखने के पहले ताली वाजवायची मैं पाठी मागा, पाठी मागा। चलना पड़ेगा, हो। तुझको कांटों पे चलना पड़ेगा। आएगा ढेर मिट्टी का हर आदमी है। माणूस म्हणजे मातीचा पुतळा आहे। ढेर मिट्टी का हर आदमी है। मग याचं काय होणार? या जमीनों में तुरबत बनेगी, या जमीनों में तुरबत बनेगी, या चिताओं में जलना पड़ेगा, या चिताओं में जलना पड़ेगा। या चिताओं पे जलना पड़ेगा, या चिताओं पे जलना पड़ेगा। रूठ कर मुझसे हो जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे। रूठ कर मुझसे हो जाने वाले, कम से कम इतना मुझे बता दे। तेरी यादों की जलती चिता में, तेरी यादों की जलती चिता में, कब तलक मुझको जलना पड़ेगा, मुझको जलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, ताड़ी ताड़ी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा।
तसव्वुर ये जोशे जवानी, 4 दिन की तेरी जिंदगानी। यो तकब्बुर ये तेरी जवानी, 4 दिन की है ये जिंदगानी। जिंदगी किती दिवसाची सांगितली? फक्त 4 दिवसाची. म्हणून ये तसव्वुर ये जोशे जवानी, 4 दिन की तेरी जिंदगानी। ये दिया शाम तक देख लेना, ये दिया शाम तक देख लेना। चढ़ते सूरज को ढलना पड़ेगा, पड़ेगा चढ़ते सूरज को ढलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देंगे, ताली ताली जब तुझको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा, पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा, पड़ेगा घर से। बाहर निकलना पड़ेगा। बाहेर गावला जर इतकं जर भजन म्हणलं तर अख्खा मंडप हादरते, एवढ्या टाळ्या वाजतात. यांच्याच गावात लय लांबचा कशाला, कवठा म्हणजे आहेच किती. तुम्ही आता वाजवली हा, पण आवाज मात्र हा. ऐका, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. हे शरीर कोणाचं आहे? काळाचं ठेव आहे, काळाची ठेव. यमाचं आहे, आपण फक्त किरायानं आहे त्याच्यामध्ये, किरायानं. हो, ऐका, कोणालाही न चुकणारी गोष्ट म्हणजे मरण आहे. गरीब असो, श्रीमंत असो, पुण्यवान असो की पापी असो, पण यालाच आपण भीतो. किती चुकवण्याचा प्रयत्न करा, किती. गुरुवारी इंगळे महाराज सांगायचे एक दृष्टांत. बाबा महाराज इंगळे वैकुंठवासी गेले, ते सांगायचे माणसं मरणाला कसं चुकवायला पाहतात. एकदा काय झालं, यम आला, यम कोणाला तरी न्यायला, एका जणाला यम आला. माणसं एवढे हुशार झालेत, यमाला चुकवायसाठी काय करायलेत, नांदेडच्या दवाखान्यात चाललेत. नांदेडून मग पुन्हा संभाजीनगर, तिथून पुणे, हैदराबाद. पण चुकणार आहे का ते? हा, त्यानं काय केलं, ज्याला न्यायला आला ते म्हणला, यम महाराज तुम्ही असंही नेणार मला तसंही नेणार, मग मला संग बसू आपण, एकदा चहा पिऊ म्हणला, एक कप. आणि यमाच्या कपामध्ये त्यानं झोपेची गोळी टाकली. कोण? त्या माणसानं यमाच्या कपामध्ये चहाच्या झोपेची गोळी टाकली. यमानं चहा पिला आणि गुंगी आली यमाला. यम झोपला, यमाला झोपी घातलं त्यानं, यम झोपला. यमाच्या खिशामध्ये मरणाराची लिस्ट होती, त्यानं ती लिस्ट काढली. आणि दादा, त्यानं पहिल्या नंबरला जे याचं नाव होतं की नाही ते खाली लिहिलं एकदम. म्हणलं आता सगळ्याच्या शेवटी मरणार मी. घंट्या 2 घंट्याला यमाची गुंगी गेली आणि यम उठला. वा म्हणला, आपला दोस्ताना झाला म्हणला आजपासून. कोण म्हणला? यम. कोणाला? ज्यानं त्याला गुंगीची गोळी दिली त्याला. तुला लवकर नेणार नाही म्हणला मी, आता लवकर नेणार नाही. तुझं लिस्ट मध्ये पहिलं नाव होतं, आता मी लिस्ट खालून सुरू करतो म्हणला, म्हणजे आखरीला तो नाव नाही. यानं काय केलं होतं, यानं याचं हातानच नाव वरच खाली लिहिलं होतं. म्हणजे याचाच अर्थ काहीही करा, मरण चुकणार आहे का? नाही. ऐका, मरण कधीच चुकणार नाही. मग या मरणाला भिवून चालणार नाही. म्हणून म्हणतो मी, मरणाला मंगलमय बनवायचं असेल तर ही कथा ऐकायची. लक्षपूर्वक ऐका, 7 दिवस खूप आनंद येणार आहे. चला, मरणाला मंगलमय कसं करायचं. एक माग 2 वर्षापूर्वी एक कीर्तनकार मरण पावले. मुस्लिम समाजाचे होते, चालू कीर्तनामध्ये मरण पावले. ताजुद्दीन महाराज त्यांचं नाव. चालू कीर्तनामध्ये मरण तसं असावं, मंगलमय मरण म्हणायचं त्याला. आणि साधू संत पहा ना, मरणाला भिले नाहीत कधीच. कर नाही त्याला डर कशाची. आपण म्हणतो ना, कर नाही त्याला डर कशाची, भ्यायचं कशामुळे. साधू संत तर इथपर्यंत म्हटले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. तुकाराम महाराज सुद्धा म्हटले, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आणि मरण मंगलमय झालं, शेवटचा दिवस गोड झाला. आपण काय म्हणतो, शेवट गोड व्हावा म्हणतो की नाही. साधू संतांनी तेच मागितलं, याजसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. चला,
म्हणून म्हणतो मी मरणापासून लांब नाही पळायचं माणसानं. हो, मरणापासून भ्यायचं नाही, मरणाला मारायचं. कसं मारायचं? एक मुक्त स्थिती असली पाहिजे माणसाची, विदेही अवस्था कधीही चुकणार नाही. हो, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. टाळी वाजवायची बाय पाठीमाग, पाठीमागच्या महिला टाळी वाजवत नाही, टाळी वाजवायची. आता जेवायला होणार आहे थोड्या वेळानं. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा जय हो. खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पोपट जे की नाही, पोपट पिंजऱ्यामधला एक दिवस उडून जाणार आहे, माहिती तसा आत्मा निघून जाणार आणि हे शरीर फक्त इथं राहणार आहे, मातीचा पुतळा. चला ऐका, आपल्याला भागवत कथा याच्यासाठी ऐकायची, मरणाची भीती घालवण्यासाठी भागवत कथा ऐकायची. आलं लक्षात? चला भागवत कथा. कोणतीही गोष्ट